आणि सन्माननीय आमदार आहेत. शिक्षकाला ग्रामीण भागात एक आणखी शब्द आहे छान, तो शब्द आहे मास्तर. मी इथं बसलेल्या शिक्षकांना एक आवर्जून विनंती करतो की बाबा एखादा वकील चुकला तर आरोपीच्या शिक्षेमध्ये इकडे तिकडे काही होईल. एखादा न्यायाधीश चुकला, एखाद्यानं गुन्हा नाही केला तर कदाचित त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावं लागेल. एखादा पोलीस चुकला त्याचाही थोडाफार वाईट परिणाम होईल. पण एक शिक्षक चुकला तर एक अख्खी पिढी बर्बाद होते. म्हणून शिक्षकांना विनंती आहे, तुम्हाला मास्तर समजल्या जाते, ही कोमेजलेली फुलं आहेत, याला कोणत्या पद्धतीचा आकार द्यायचा हे तुमच्या हातात आहे. कारण मास्तर या शब्दाचा खूप छान अर्थ आहे. मास्तर, मा म्हणजे आई, आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचंय हा विचार वर्गात जाऊन वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून जो अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर. त्या सर्व शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या होत्या. पण पोरो लक्षात घ्या, ऑल पावर विद इन यू, तुम वही कर सकते हो जो तुम सोच सकते हो और तुम्हें तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा कोई नहीं पहचानता. जगाला दाखवण्यासाठी आपले 3 चेहरे. मी आरशात भांग पाडताना जगाला कसा दिसावा यासाठी माझा एक चेहरा आहे. मी कपडे घातल्यावर जगानं मला कोणत्या अँगलनं पाहावं हा एक चेहरा आहे. आणि तिसरा चेहरा, मी किती दलिंदर आहे, मी किती हरामखोर आहे हे मोहम्मद माहिती आहे. तर तो तिसरा चेहरा ज्याच्याकडे का त्यानं त्या चेहऱ्याला डेव्हलप करायचं, बाकी जगाच्या भानगडीत पडायचं नाही. बरोबर, प्रत्येक ताकद तुमच्यामध्ये, प्रत्येक लढाई करण्याची ताकद तुमच्यामध्ये. आणि की बाबा तुम्ही अशा पावनभूमीमध्ये जन्माला आलात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी विचारमंचावर बसलेले सन्माननीय आमदार आहेत, शिक्षक वृंद आहे, याचं तुमच्या यशामध्ये येणाऱ्या काळात तुम्ही जे सक्सेस होणार, येणाऱ्या काळात तुम्ही जे मोठं होणार त्याच्यामध्ये नेमकं काय योगदान आहे याचं एक उदाहरण सांगायलो. एक छोटंसं गाव असते, त्या गावामध्ये एक सुंदर पोरगी असते असं समजा. हा, समजण्यावर लय बोलणार आहे मी. एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक सुंदर पोरगी असं समजा. मग पोरीच्या बापाला एक गर्व असतो की माझी पोरगी सुंदर आहे, आपल्याला हिचं लग्न करायचंय. पण लग्न आयऱ्या खैऱ्यासोबत करायचं नाही. मग लग्न करण्यासाठी काय करायचं म्हणले तर आपल्याला पोरीच्या लग्नाचा पण ठेवायचा आहे. पण म्हणजे शर्यत. हे का उदाहरण सांगायलो, सन्माननीय आमदार अतुल बेनके साहेब, सन्माननीय शिक्षक वृंद, चॅरिटेबल ट्रस्ट यांचं तुमच्या यशामध्ये हा कार्यक्रम ठेवण्याचं नेमकं कारण काय बाबा, काऊन ठेवला आहे ना? त्याला विधानसभेची काल आचारसंहिता लागली आहे, अनेक कामं आहेत, मग त्याच्यातून एवढा वेळ का? तर पहिल्यांदा विद्यार्थी ओळखावा लागतो. मग लक्षात घ्या, पोरीच्या बापानं ठरवलं आपल्या पोरीच्या लग्नाचा पण ठेवायचा आहे. मग पण काय ठेवला तर गावामध्ये एक हौद बांधला 20 फुटाचा आणि त्याच्यावरती लिहिलं जो कोणी हा हौद पोहून बाहेर जाईल त्याला आपली पोरगी आणि 10 लाख रुपये. आता पोरगी सुंदर सोबत 10 लाख, मग औसे नवसे गवसे बिना आंघोळीचे आंघोळीवाले सर्व लाईनला लागले ना. आता सर्व लाईनला लागल्यावर एकानं काय केलं, शर्ट काढलं आणि नेमकं हौदात उडी मारू लागलं. तेव्हा पुरीच्या बापानं माईक मध्ये आवाज दिला, ऐ थांब, मला दलिंदरा, काळजाचा तुकडा तुला द्यायलो म्हणला, सोबत 10 लाख रुपये द्यायलो, तुला काय येडा का खुला वाटायलो म्हणला, मी काय धोत्रावर शर्टिंग केली का? त्या हौदामध्ये साप है, सुसर है, मगर है, इंचू है, खेकडा आहे. त्यानं शर्ट घातलं, मला जान है तो जहां है. जो कोणी हौद पोहून जाईल त्याला काय होतं, ती पोरगीन 10 लाख रुपये. यानं शर्ट काढलं, पण जेव्हा पोरीच्या बापानं सांगितलं की बाबा त्या हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे, त्यानं शर्ट घातलं, मला जान है तो जहां है. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, कोणीच हौदात उडी मारणं. सन्माननीय आमदार साहेबाचं इथं येण्याचं योगदान सांगायलो. कशासाठी आलेत पहा, लक्षात घ्या. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, कोणीच उडी मारणं. पाऊण तासानंतर आमदार साहेब कोणतरी हौदात उडी मारली, पोरीचा बाप कोमात गेला. कारण आपल्या भारतात काय चालतंय, जिरवली का नाही सर्वात मोठी टॅगलाईन आहे. प्रत्येक जण एकमेकाची जिरवण्यात पाणी जिरायचंच राहिलं, झाडं लागणं. आणि मग झालं काय बाबा, पाऊण तासानं कोणतरी उडी मारल्यावर पोरीचा बाप कोमात गेला. आता ज्यानं उडी मारली ते पोहत पोहत अर्ध्या मधात आलं. पडल्यावर काही लोक बाजूचे म्हणाले, कह्याला मरायला पडाव, काही गरज होती का, कह्याला उडी माराव, आता मरतय फुकट, काही गरज होती का अशा आगाऊ कुठाने करायचे. आणि आपल्या लोकांनी काय शिकवले, येडे लोक इतिहास घडवतात आणि शहाणे वाचतात. इतिहास घडवायला बी माणूस शहाणत लागते. त्या मनी बिनी जर अशा चुलीत घाला, आथरून पाहून पाय पसरावे. आता तू मोठा झाला, ढोळम्या, तुझे पाय बाजाच्या खाली चाललेत, बाज बदल, आथरून बदल. आथरून पाहून पाय कसे पसराव, आथरून बदलून टाक ना.
मग झालं काय बाबा, ते मधात आल्यावर त्यानं 2 सेकंद थांबलं. थांबल्या त्याच्या डोक्यात विचार आला की हौदात साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्यानं जेवढी ताकद त्याच्या अंगात आहे तेवढी एकवटली, पाणी मारलं, पोटाखाली पोहत पोहत जवळ आलं. तेव्हा लोक लागले बोंबायला लागलं, अरे तुला चॅलेंज नाही, कमॉन कमॉन कमॉन. पहिल्यांदा लोक काय लागले, मरतय ठार, काही गरज होती का गाव कुठाने करायचे, कोण म्हणलं होतं उडी मार. आणि जेव्हा ते हौदाच्या जवळ आलं तेच लोक काठावर बसून कमॉन कमॉन पोहत 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 ते काठावर निघलं. काठावर निघल्यावर त्यानं कमरेवर हात दिला आणि त्या स्टेजकडे पाहू लागलो. पोरीचा बाप माईक मध्ये बोलू लागला, धन्य झालो म्हणला मी, ह्या जुन्नर नगरीत एक पठ्ठ्या भेटला मला ज्याला जीवाची करत परवा नाही. पहिला माणूस भेटला म्हणला ज्याला जीवनाची परवाच नाही. एवढं सांगून देखील त्यानं हौदात उडी मारली आणि बाहेर निघला. ते हौदाच्या पलीकडल्या काठाकडून स्टेजकडे पोरीच्या बापाकडे पाहू लागलं. बाजूला पोरगी उभी होती. त्याच्यानंतर एका ट्रे मध्ये 10 लाख रुपये होते आणि पोरीच्या बापानं म्हणलं की मानलं तुम्हाला जवाई बापू, चला स्टेजवर या. ते पाय फाकत फाकत मधातून येऊ लागलं. रागानं डोळे लालबून. पोरीचा बाप कोमा, त्याच्या आठाने बिठाने हरवलेले नसतील, पण जाऊ द्या मला, येडे लोक इतिहास घडवतात. आणि मग ते चलत चलत स्टेजवर आलं. पोरीचा बाप पुन्हा माईक मध्ये म्हणायला लागला, आज मी धन्य झालो की माझी पोरगी अशा बहादूर पोराला द्यालो ज्याला जीवाची पर्वा नाही. आणि म्हणून जवाई बापू मानलं तुम्हाला, एवढ्या खडतर प्रवासातून या हौदामध्ये साप सुसर मगर खेकडे असताना तुम्ही हौद पोहून पार केलात. म्हणून बोला, तुम्हाला पहिले 10 लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ. त्या पोरानं हातात माईक घेतला आणि सांगितला, ते 10 लाख आणि पोरीचा हात चुलीत घाल. मला हौदात येताना धक्का कोण द्याला त्याचं नाव सांग. तसं येणाऱ्या काळात मला सांगा, जे हौदात पडलं त्या हौदात पोहून जाण्याची ताकद त्याच्यात होती का नाही? होती म्हणूनच बाहेर आलं का नाही? ते पाणी सारण्याची ताकद त्याच्यात होती का नाही? त्या हौदातून बाहेर पडण्याची क्षमता त्याच्यात होती का नाही? अरे मग येणाऱ्या काळातल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलाही काळ असो, खडतर असो, कसाही असो, तो पार करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. पण तुम्हाला धक्का देण्याची गरज होती. ते धक्का देण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब इथं आलेत, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आपल्याला गरज धक्क्याचीच आहे, कोणतरी पाहिजे. कारण आपला प्रॉब्लेम काय, आमचं पोरगं एखादं म्हणलं इथं बसल्या बसल्या या वर्षी नीटला 650च घेतो, बाजूचं लगेच म्हणते तू गेली हवा त्याची, डिलीट कार्यक्रम. पण पोरं आवर्जून लक्षात घ्या, काही लोक जेव्हा आपल्यावर शंका घेतात, शंका घ्यायला पाहिजे. तुम्ही अभ्यास करायले, तुमच्या मायबापाच्या कष्टाबद्दल एकनिष्ठ आहेत, आपला बाप काय करतोय हेही तुम्हाला माहित आहे, तेव्हा लोक डायलॉग मारत असेल तर मारू द्या, पण तुम्हाला तुमची क्वालिटी ओळखता आली पाहिजे. आणि आपल्या माघारी आपल्याबद्दल लोक बोलले पाहिजे का, अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है. आपल्या माघारी कोणी बोललं पाहिजे, आपल्या माघारी आपला विषय झाला पाहिजे. ज्याचा विषयच होत नाही त्याचा काही विषयच नसतो, म्हणून आपला विषय व्हायला पाहिजे. इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे, 10वी पास किती जण आहेत रे? 10वी पास पोरीपैकी एकही नाही. 5वी पास एकही नाही. दुसरीच्या पोरी एक काय? हा, 5वी पास किती जणी आहेत? ती पाहता पाहता पाहिली, माझ्याकडे कॅमेरा फिरवला, मी त्याच्यात दिसल्यावरच हात वरती करते. 10वीला पोरी असते, पोरी कितीच्या आहेत? तुला तू माहित नाही, पण त्याचं बरं माहिती रे. हा, पोरी कितीच्या? 10वीच्या आहेत का? 10वी 12वी 11वी? 11वी आहे का? बरं जाऊ दे. हा गॅप कितीचा आहे? हा कितीचा गॅप? हा, 11वीचा आहे. म्हणजे 10वी परीक्षा तुम्ही लय कठीण परिश्रम घेऊन पास झाला समजा, बरोबर आहे का नाही? हा हा, येईल दाखवा जरा असं. मी प्रश्न विचारतो, याच्या बापाला बी पाहू द्या जरासं काय करायला हे. हा, नंतर पोरीला दाखवा. हा, गोंडस लेकर आहेत. तिच्याकडे पाहिल्यावर बी ती हा पहा सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा चलो, तेल दाखवू नका. तेल दाखवल्यावर ते काय करते, माझ्याकडे पाहत नाही, तिकडे पाहते. मी कसा दिसायलो? तर तू नक्षलवाद्यापेक्षा डेंजर दिसायला आहे. तू काय साधा आहे काय? हा चला, इथं बसलेल्या पोरांपैकी मोबाईल किती जणाकडे? मोबाईल किती जणाकडे? फक्त दोघांकडे. पोरीपैकी मोबाईल किती जणाकडे? बरं, असं कोणी आतापर्यंत मोबाईलच पाहिला नाही?
असं कोणी असेल तर ते गांधीजीपेक्षा मोठे आहे का कोणी पोरीपैकी? इंस्टाग्रामला अकाउंट किती जणांचं आहे दाखवतो का? हा, जिचं बी हे तुला झोपेत अटॅक येणार मग. 200 पेक्षा अधिक फॉलोअर असणाऱ्या पोरी किती आहेत? 200 पेक्षा अधिक. हा, इकडे इकडे याच्याकडे दाखवा. 200 पेक्षा अधिक फॉलोअर असणारे किती जण येत रे? मग तुला व्हॉट्सअप इंस्टाग्रामशी काही घेणं आहे का बे? तू पोस्ट टाकायला त्याला 2 कमेंट कोणतरी नाहीच म्हणले, दुसरी थँक्यू तूच म्हणलेला है ना. अख्ख्या 19 लाईक तुला 18 घरच्या, एका मित्राचा मोबाईल घेऊन तू हा 3रं लाईक केलेलं. तुला भंगार चाळे करायची गरज काय? शिक्षकाला विनंती, आमचा आपला काळ म्हणजे शिक्षकाने एवढं मारलं आपल्याला, घरी सांगितलं घरच्यांनी डबल हल्लं पुन्हा. तर तुम्हाला पण एक वार ठरवा, मायबापाची विनंती आहे, त्याच्याकडून परमिशन घ्या आणि एक वार ठरवून त्या वारात हाणाने यायलं. तारीख ठरवा, वार ठरवा आहे ना. शनिवार दुपारी 2 वाजता फक्त मारायचा तास. 10 बाय 10ची रूम, तुला आत घेणे, रपा रप होय बाहेर. आमदार साहेब, इंग्रजांनी भारत स्वातंत्र्य केला नाही. इंग्रजांनी भारत स्वातंत्र्य केला नाही. इंग्रज आपल्याला कदरून गेले, आपण स्वातंत्र्य झालो नाही. इंग्रजांनी बळजबरी स्वातंत्र्य केलं. त्याला कळलं आणखी 10-12 वर्ष इथं राहिलो तर यायचे गुन्हा आम्हाला लागतील, म्हणून इंग्रज निघून गेले. तरी काही देश सुधारायच्या नादावर नाही. पोरं, येणाऱ्या काळात आपलं वय आहे आणि या वयामध्ये आपल्याला आपल्या स्वप्नाबद्दल, आपल्या मायबापाच्या कष्टाबद्दल सिरियस होणं गरजेचं आहे. कारण जिंदगी में जो भी करना है सही समय पे तय कर. जिंदगी में जो भी करना है सही समय पे तय करना पड़ता है. कारण का माहिती आहे का, ही वेळ आहे तुमची. त्या वेळेतून आम्ही गेलो, तुमच्या वयातून आम्ही गेलो, पण त्यावेळेस आपल्याला हुन्नड वाटते, बाकीचे लोक करतात ते करावं वाटते. पण लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा म्हणजे सहज नाहीये. आजकालचं पोरगे त्या इंस्टाग्रामच्या नादात बेजार होऊ नका. व्हायरल व्ह्यू पेक्षा बेजार होण्यापेक्षा स्वतः आपला निकाल लागावा आणि चला मीडिया आपल्या घरापर्यंत यावा. ती पोरगी कोण आहे जिनं कंबाईनला क्रॅक केलं, जिचा PSI म्हणून रिझल्ट आलाय, तिच्या मायबापाची मला मुलाखत घ्यायची, इथपर्यंत मीडिया आपल्या घरी आला पाहिजे. तेवढं काम आपल्याला करायचं. त्याला पोस्ट टाकायची गरज नाही, त्याला म्हणायची गरज नाही. कळलं का? लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करा. हे म्हणायचं नसेल तर सध्या तुमचं वय आहे, या वयातच मेहनत करा. जे काय करायचं, काय झक मारायची मारा. जरासं त्या मीडियापासून बाजूला जा. इथं बसलेल्या पोरांना विनंती आहे, ते स्क्रीन चालू आहे का? तू माझ्याकडे पाहि ना मग रे. हा, त्या स्क्रीनकडे पाहायला हा पोरी दिसेल काय त्याच्यात? हा, 10वी पास झाला ना तुम्ही? हा, चला एक इंग्रजी व्याकरणचा प्रश्न आहे तुम्हाला. इथं पुढे बसलेले मला कर्नलची स्पेलिंग सांगा. कर्नल, कर्नल पुढं पुढं एवढे पुढे बसलेली. ए पुढच्या पोरी हो, कर्नलची स्पेलिंग सांगा. COR म्हणले, एक तर मी इथून पळून जाईल. हा, कर्नलची स्पेलिंग काय? COLONEL. कर्नल म्हणतात त्याला. रचा तिथं अपभ्रंश आहे, र काय आहे नाहीच त्याच्यात. हा, इंग्रजी कोणाची परफेक्ट आहे? इंग्रजी परफेक्ट नाही म्हणावं, मला व्हॉट्सअपला बोलल्यामुळे थोडीफार यायली. गुड नाईट म्हणल्यावर मला स्वीट ड्रीम म्हणता आले. स्वीट ड्रीम म्हणल्याच्या नंतर मला टेक केअर म्हणता आले. आणि टेक केअरच्या नंतर महाराष्ट्राने ज्या शब्दाला येडे लागले तो शब्द म्हणजे पिल्लू. हा, तर ताई, पेज नंबर 268 मराठीचं पुस्तक. पिल्लू हे फक्त डुकर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात. माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात, बाळ. मग तुला एखादी पोरगी पिल्लू म्हणत असेल तर तुझं जेंडर, जात, धर्म चेंज व्हायला आहे. अशा भंगार चाळे करायचेच नाही. अरे इंग्रजीचा अभ्यास. आणखी एक सेंटेन्स. नाऊ वी आर गोइंग टू लर्न अ कॅरेक्टर ऑफ मिस्टर सुभाष चंद्र बोस. आयडेंटिफाय द टेन्स. नाऊ वी आर गोइंग टू लर्न अ कॅरेक्टर ऑफ मिस्टर सुभाष चंद्र बोस. आयडेंटिफाय द टेन्स. आता तुमच्या वयात म्हणजे तुम्हाला मी हायफाय गप्पा सांगायच्या, मंजिले इन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती नाही, काय धतुरा होत नाही. सध्याचा अभ्यास लागल, सध्या थोडं सिरियस लागल, काहीतरी वेगळं करावं लागल. कळलं का? त्यामुळं तुमचं वय आहे, त्या वयातून आम्ही गेलो. अतिशय कष्ट करायचे, मेहनत घ्यायची आहे. आज आपण इथं चटेवर बसलात.
आज कुठं बसलो आपण? चटवर बसलो. येणारा काळ आपला ओळखायचा आहे ना. ते परिस्थिती, आपला बाप काय करतो, आपली माय काय करते, त्यापेक्षा आपल्या बापाला या स्टेजवर बसवता आलं पाहिजे, आपल्या माईला या स्टेजवर बसवता आलं पाहिजे. माझा कुठतरी निकाल लागला पाहिजे, मी तिथं बसलेली असेल पण सन्मानी आमदार माझ्या बापाचा इथं स्टेजवर सत्कार करतील, हे स्वप्न आता तुझ्या हृदयात पडलं पाहिजे. त्याच्यासाठी तू आतापासून वाटचाल केली पाहिजे. ते काम तुझे. हे करण्यासाठी मोटिवेशनची गरज नाहीये. आणि पोरं काय होतं माहिती आहे का, स्पर्धा परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, एक प्रश्न 4 ऑप्शन. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर बदलता आलं पाहिजे. कारण दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही भाग्यवान आहेत. एक परीक्षा आहे, 4 विषय, जराशी मेहनत घेतली, एकदा कॉम्पिटिशन आहे. इथं बसलेल्या स्टेजवर शिक्षकांच्या लाईफमध्ये एकदा कॉम्पिटिशन आलं. आमदार साहेबांना दर 5 वर्षी कॉम्पिटिशन आहे. जवळचे जपावं लागतात, बाहेरचे बी जपावं लागतात, है ना. प्रत्येकाला हँडलिंग करावं लागते. म्हणून आपण भाग्यवान आहे. जीवनातली एक स्पर्धा आहे. एकदा कॉम्पिटिशन आपलं संपलं, 58 वर्ष आपल्याला एन्जॉय आयुष्य बढियापैकी लोकांसाठी खर्च करता येते. म्हणून त्यासाठी थोडं सिरियस व्हावं लागलं. हां, बाकीचे लोक मजा घेतात, त्याची आपण बी मजा घ्यायची. नाही तर होतंय काय माहिती आहे की झाड पळसाचं आहे. पळसाचं झाड कळतं ना, पळसाचं झाड. तू काय मेट्रो सिटीत राहतो काय? पळसाचं झाड, पळस. आपली होळी असते ना, होळी, धुलीवंदन. जुन्या काळात आपण त्या फुलाचा काय करायचं, रंग करायचं. आता तर आठवलं असेल ना. तर झाड असते पळसाचं, आणि त्या पळसाच्या झाडावर एक येडं बसलेलं असते. काही येडे लोक मुद्दाम आपली मजा घेतात. त्यामुळं आपण जागरूक राहायचं आणि त्याच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला फिरवता आली पाहिजे. मग आता एक येडं पळसाच्या झाडावर उभं असते, आणि पळसाच्या झाडावर बसल्यावर खालून एक शहाणं तुमच्यासारखं जाऊ लागलं, आणि जात असताना ते शहाणं पळसाच्या झाडावर चढू लागलं. वरच्या येड्याने विचारलं, कुठं चाललाय? खालच्या शहाण्यानं उत्तर दिलं, आंबा खायला. येडं कोमात गेलं. अख्खं गाव मला येडं म्हणतंय म्हणला, पण झाड पळसाचे आणि एक खालचा दलिंदर आंबा खायला वरती कसं काय आली? पुन्हा ते येड्याने विचारलं, भाऊ कुठं चाललाय? ते मला आंबा खायला. ते येड्यानं 2दा डोकं फांटील आणलं. मला अख्खं गाव येडं म्हणतंय म्हणला, पण झाड पळसाचे आणि आंबा खायला वरती कसं काय आले? शेवटी ते शहाणं पळसाच्या झाडावर आलं. असं खांदील टेकन देऊन उभं होतं. पुन्हा ते येडं म्हणलं, भाऊ मला अख्खं गाव येडं म्हणतंय, पण तुला थोडी अक्कल पाहिजे. झाड पळसाचे आणि तू आंबा खायला वरती कसं काय आला? तेव्हा त्या शहाण्याने येड्याच्या 2 कानाखाली वाजवले. मी आंबा खिशात आणलाय म्हणला, फक्त खायला वरती आलोय. तर जीवनात तुम्हाला मुवमेंट चेंज करता आली पाहिजे. लोक आपली मजा घेतील, लोक आपल्यावर डायलॉग घालतील, तेव्हा तुम्हाला बदलता आलं पाहिजे. पण आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, सध्याचा युवक बेजार आहे. आणि आमदार साहेब, तुमच्या इकडं सध्याचा जो युवक आहे, तो युवक फॉलो कोणाला करायला माहिती आहे का? ज्याच्या गळ्यात डुप्लिकेट मोठाल्या साखळ्या आहेत. तुमच्या इकडं सध्या लय मोठा ट्रेड चालू आहे. ज्याच्या गळ्यामध्ये डुप्लिकेट साखळ्या आहेत, है ना. जो कुठतरी ताफे फिरवायले, 10-50 गाड्या किरायाने घेतलेल्या, त्याला फॉलो करणाराचा वर्ग वाढला आहे. हा ट्रेड बदलायचा असेल तर पहिल्यांदा तुला फॉलो तुझ्या बापाला करायचे, तुला फॉलो तुझ्या माईला करायचे, आणि तुला फॉलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना करायचे, तुला फॉलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना करायचे. तेव्हाच हा महाराष्ट्र कुठतरी बदलणार आहे. काल परवा तुम्ही पाहिलं असेल की ज्या काही गँगवरच्या घटना घडल्या, तेव्हा समर्थनार्थ पोस्ट आल्या. हीच महाराष्ट्राला लागलेली काळीमा आहे. हा युवक चाललाय कुठं? अरे पोरं, आपण युवक आहे. युवकाची छान व्याख्या आहे. जो युवक आहे त्याच्याबद्दल छान व्याख्या आहे ना, की बाबा युवा ओ नहीं होते जो हवा के साथ बहते हैं. युवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं. युवा तो वो होते हैं जो साला हवा का रोग बदल देते हैं. आपल्याला ती हवा बदलायची आहे. टाळ्या मरेलवाणी वाजवायच्या नाही. एकदा पोराच्या टाळ्या होत्या. बरं, इथं बसलेले असे कोणी आहेत का ज्याला टेन्शन आहे, डिप्रेशन मध्ये, आणि त्याला वाटायला आता मरावच आहे का कोणी? नाही, पाहा एखाद्याकडे, पाहा आजूबाजूला एखादं असलं, है ना, आहे का पोरीपैकी? हा, पोरीपैकी आहे का एखादी मैत्रिणी नेहमी दुचित असती, चेहऱ्यावर 12 वाजलेले, है ना. शिक्षक काय शिकवायले लक्ष नाही, कॉलेजमध्ये काय चालले लक्ष नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. हा चला, पुन्हा मी तुझ्यापाशी येऊन प्रश्न विचारेल, माईक रिकामा आहे, डायरेक्ट तुझ्यामध्ये येऊन तुला उभं करेल, आणि तुला उभं केल्यावर मग तू कोमात जाशील. हा, तुला उभं केलं, तुला माहिती आहे बापा या उड्या पोरीन माझ्याकडे पाहिलं का, आहे का नाही. तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की बाबा, जगात ज्या व्यक्तीचं स्वतःवर प्रेम आहे का, तो जगातल्या कुठल्याही गोष्टीला नष्ट नाबूद करू शकतो आणि कुठल्याही गोष्टीला घडवतो. ज्याचं स्वतःवरच प्रेम नाही का, ते दलिंदर मेलेले बरे. जगावर नंतर प्रेम करा, पहिले स्वतःवर प्रेम करा, आणि स्वतःवर प्रेम करता करता लय प्रेम उफाळून आलं तर मग जगावर करा. पण तू प्रेम स्वतःवरच नाही. तू लोकाला विचारायला हे ड्रेस कसा वाटतो, तुला डोळे कशाला दिले, तो जगणं कशासाठी आहे,
इथं बसलेल्या पोरींना एक विनंती आहे, पोरी हो, आपलं वय आहे 16, 17, 18, याला धोक्याचं वय म्हणतात, कळलं का? आपल्याला काही लोक मिसमॅसेज करतील, काही लोक आपल्या शरीराचा उपभोग कसा घ्यायचा त्या उद्देशानं मेसेज करतील, पण आता आपण लहान नाहीत. काही गोष्टी आपल्याला कळायच्यात का, तर आपल्याला जगायचं आपल्या बापासाठी. आपली ही जी लढाई आहे ती बापाच्या कष्टासाठी आहे. तुम्ही इंस्टाग्राम वापरा, तुम्ही फेसबुक वापरा, व्हॉट्सअप वापरा, यूट्यूब वापरा, काही वापरा, पण ते वापरत असताना आपल्या बापाचा मान सन्मान खाली जाणार नाही याची काळजी घेऊन वापरा. आपला शोध लोकांनी घेतला पाहिजे. आपण लोकांचे स्टेटस ठेवण्यापेक्षा लोकांनी आपलं स्टेटस ठेवलं पाहिजे की जिचा बाप किराणा दुकानावर कामाला होता, जिचा बाप कोणाच्या इथं कारखान्यात कामाला होता, पण त्याच्या पोरीनं आज MPSC क्रॅक केली आहे, तिच्या पोरीचा PSI म्हणून रिझल्ट आलाय, तिच्या पोरीचा नीट MBBSला तिचा रिझल्ट आलाय, आणि तिचं गावातल्या लोकांनी स्टेटस ठेवावं, एवढं स्टेटस तुम्ही बनवावं. त्यासाठी मोबाईल वापरा, की मी लोकांच्या मोबाईलवर कशा पद्धतीनं दिसते हे तुम्ही वापरावं. किंवा आपणच रील करणं आणि त्याच्यासाठी डायलॉग मारायला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा. किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉलोअर वाढवा. फॉलोअर वाढवायची गरज नाही आहे. या देशात जी लोक कधी कोणाला फॉलो करा म्हणले नाही, पण त्या माणसाच्या कामानं अख्खा देश परवा दिवशी रडला होता. तो म्हणजे एक रतन देश को टाटा करके गया, ते म्हणजे रतन टाटा. आणि जे गेल्यावर ज्यांचे 1 मिलियन फॉलोअर एका दिवसात वाढले, म्हणजे तुमचं काम मोठं असेल तर नक्की लोक तुमच्या कामाचा शोध घेतात. क्योंकि काम ऐसा करो की नाम हो जाए, नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाए. ते नाव काल परवा या भारतातून गेलं, पण अख्ख्या भारताच्या डोळ्यामध्ये आसू होते. ते नाव म्हणजे रतन टाटा. म्हणून देशासाठी काही द्यावं लागतं, देशासाठी काही करावं लागतं. तुम्हाला देशापेक्षा सध्या तुमच्या बापासाठी करायचे. आणि बापासाठी का करायचंय, तर येणाऱ्या काळात आपल्या लग्नाचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या लग्नाचा प्रश्न आहे. म्हणून आपल्याला आपल्या बापाच्या सन्मानासाठी अभ्यास करायचा आहे. आपल्याला आपल्या बापाच्या गरिबीसाठी अभ्यास करायचा आहे. हे वय तुमचं आहे, मान्य आहे, त्याच्यातून आम्ही गेलो. पण या वयात येणारे स्पीड ब्रेकर कोणते, डिवायडर कोणते, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि ते सावध गतीने पार पडून आपल्या यशापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. बापासाठी अभ्यास काय करायचा आहे, कारण तू आज जन्म झाला तेव्हा तुला लक्ष्मी म्हणून ओळखल्या गेलं. बापाने एखादी गाडी घेतली तर तू लहान असताना तुझे पाय त्यानं कुंकात भिजवले आणि त्या गाडीच्या टपावर लावले होते. तू लहान असताना तुझे पाय त्यानं कुंकात भिजवले आणि घराच्या पायरीपाशी बापानं लावले होते. म्हणजे जन्मता बापानं तुला लक्ष्मी समजलं होतं. येणाऱ्या काळात तू लोकांच्या घरी जाणार तेव्हा त्यांच्यासाठी पण लक्ष्मी आहे, पण ती लक्ष्मी असताना बापाचा सन्मान तुला याच्यासाठी जगायचा आहे. येणाऱ्या काही काळात तू मोठी होशील, त्याच्यानंतर तुझा बायोडाटा तयार होईल. हनवटीवर हात ठेवलेला असेल, तुझा छानसा फोटो पुढच्याकडे जाईल, आपल्याला पाहायला एखादं पोरग येईल, गाडी किरायाची असेल है ना, हा ते त्याच्याकडे पाहू नको. मी त्याच्यासाठी सांगितलं, ते ड्रोन आहे, त्या ड्रोनच्या गर्दीत दिसण्यापेक्षा आपल्यासाठी गर्दी झाली पाहिजे. का, तर गर्दीचा भाग व्हायचा नाही भाऊ, गर्दीचं कारण बनायचं. आपल्यासाठी गर्दी झाली पाहिजे. त्यामुळे गर्दीच्या फोटोत पाहायचंच नाही. कोणाचा बड्डे आणि त्या बड्डेसाठी शुभेच्छुक बॅनर लागले तर त्या बॅनरमध्ये स्वतःला झूम करून पाहण्यापेक्षा आपल्यासाठी लोकांनी बॅनर लागलं पाहिजे, आपल्यासाठी लोक जमले पाहिजे. एवढं काम तुम्हाला करायचंय. इथं बसलेल्या बहिणींसाठी मुद्दाम मी उदाहरण का सांगितलं, की पोरिओ, तुमच्यासाठी एखादा पोरगा पाहिलेल, रंगानं काळी सावळीमुळे एखादं पोरग नाकारेल देखील, तेव्हा बापाला दुःख होणार आहे. पण अंतिम प्रसंगी तुही सोयरीक जमली, गावातले लोक मध्यस्थी झाले आणि तुझ्या लग्नाचा प्रसंग येणार आहे. त्या लग्नाच्या प्रसंगामध्ये बाप काय करणार की जेवढी प्रॉपर्टी बापानं जमा केली तेवढी प्रॉपर्टी गावातले लोक कसं लग्न चांगलं झाले हे म्हणण्यासाठी बाप जे नाही ते करणार. मोठ्या पोरीचं नेमकंच लग्न केलंय, सावकाराकडून घेतलेला पैसा आणखी फेडला नाही बापानं. लहान भाऊ, तो मोठा भाऊ, तुला शिकवायचं किंवा तेव्हा लग्नाचा प्रसंग म्हणून त्यांना नोकरी करता आली नाही, त्यांना शिक्षण घेता आलं नाही, कुठल्या दुकानावर ते काम करतात. एवढं करून बापानं आपले जे सोयरे त्यांच्या पाया पडले तेव्हा लग्नाचा प्रसंग घडून आणलाय. गावातल्या जवळपासचा छानपैकी मंडप डेकोरेशन लावलाय. त्याच्यानंतर नवरदेवानं आग्रह केलाय की मला लग्नात गाडी पाहिजे. त्या बापानं गाडी घेण्याचा प्रयत्न केलाय. नवरदेवानं आग्रह केलाय मला 1 तोळ्याची अंगठी पाहिजे. त्या अंगठीचाही प्रसंग बापानं ओढवलाय. त्यानं सांगितलं लग्न धूमधडाक्यात पाहिजे, तेही बापानं ऐकले. लग्नात जेवायला हेही पाहिजे, तेही बापानं ऐकले. ह्या प्रत्येक गोष्टी पूर्ण केल्यावर जेवढा पैसा बापाकडे होता तेवढा पैसा त्या लग्नाच्या 1 दिवसात खर्च होणार आहे. त्या बापाला कोणी म्हणणार नाही तुम्ही जेवलात का, त्या बापाला कोणी म्हणणार नाही तुम्ही कपडे नवीन घातले का नाही, त्या बापाला कोणी विचारणार नाही. आणि तो अंतिम प्रसंग तुझ्या लग्नाचा आहे. तू त्या नट्टापट्ट्यामध्ये खुश राहणार. तू ब्युटी पार्लर जाणार, लवकर तुला स्टेजवर जायचंय, त्या ठिकाणी मंगलाष्टिक आहेत, तू त्या नादात असणार, तुझ्यासोबतच्या करवाल्या असणार, त्याही नादात असणार. तो बाप दिवसभर बेजार असणार, कोण जेवायचं राहिले, कोणता पाहुणा यायचा राहिलाय, कोणाची भेटीगाठी राहिल्या. आणि मग तो अंतिम प्रसंग लग्नाचा.
लग्नामध्ये तू मधातून येणार आहे, बहारो फुल बरसावं गाणं होणार आहे, छान पद्धतीनं लग्न होणार आहे, तुझा मामा बाजूला उभा आहे, नवरदेवाचा मामा बाजूला उभा आहे, मंगलास्तिका पार पडल्या. लग्नात बाप वारंवार माईकमध्ये एकच वाक्य बोलणार आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. बाप वारंवार एकच वाक्य बोलणार आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. प्रत्येक माणसाच्या जेवणाची काळजी बाप घेणार आहे. बापाला त्या दिवशी बूट घालता येत नव्हतं, वर बापाला आणि वर माईला. वर बाप असेल किंवा वधूचा बाप असेल, त्या दिवशी त्याला बूट घालता येत नसतो, अनवाणी पाय नव्हतो, इकडे तिकडे फिरणार आहे. प्रत्येक पाहुण्याची काळजी घेणार आहे. आणि मग शेवटचा क्षण तुला येणार आहे. तो क्षण म्हणजे तुला इदाई करण्याचा. मी इथं महाराष्ट्रातल्या मुद्दाम प्रत्येक ताईंना उदाहरण ह्याच्यासाठी द्यालो की अभ्यास का करायचा आहे, आयऱ्या गैऱ्या गोष्टीत का पडायचं नाही, कोणी आपल्याला मेसेज केला त्याचं उत्तर का द्यायचं नाही. आणि तुम्ही एक शब्द वापरले डीएम, ते भंगार चाळे डोक्यात आणायचे नाही. ते डीएम आणि कोणतरी मेसेज करेल त्या भंगार गोष्टीत का उतरायचं नाहीये. तर अंतिम प्रसंग तुझ्या विदाईचा आहे. आता तू निघलेली आहे, सर्व काही झालंय आणि आता तू गाडीत बसणार. ज्या घरामध्ये 20 वर्षाची तू झाली, ज्या घरामध्ये राब तू राबली, तुझ्या मोठ्या भावाच्या बुटासहित तुला काळजी घेतली, घराच्या स्वच्छतेसहित तुला काळजी घेतली, शेतात बापाला डबा नेण्यापर्यंत तुला काळजी घेतली, ते घर तुला आता कायमस्वरूपी सोडायचे. आणि ते घर सोडताना अंतिम टप्प्यात तू निघणार आहे. निघता निघता तो लक्ष तुझ्या बहिणीकडे गेलं, ती बहीण पळत आली, ती त्या गळ्यात पडली, ती ढसाढसा रडायला लागली. तुमच्या दोघीला रडताना पाहून त्या माईनं पाहिलं, ती माय तुमच्यापर्यंत आली, तुमच्या दोघींना त्यानं गळ्यात घेतलं आणि माय देखील रडायला लागली. एवढ्यात तो लक्ष तुझ्या भावाकडे गेलं, भाऊ पळत आला, ज्या भावासोबत वर्ष तुझे भांडण चालले, तो भाऊ देखील तू कायमस्वरूपी जाणार आहे म्हणून भाऊ देखील ढसाढसा रडत होता. तो लक्ष तेवढ्यात त्या बापाकडे गेलं. बाप लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत होता. बाप या पंक्तीतून त्या पंक्तीमध्ये काय राहिलंय, काय वाढायचंय याचा विचार करत होता. शेवटी तू पुन्हा रडत होती. हे पाहत असताना गावातल्या बाया पाहत होत्या. ज्या गावातल्या बायाने तुला लहानाचं मोठं होताना पाहिलं होतं, त्या बाया देखील रडत होत्या. शेवटी जे काही वर आहेत त्याच्या घरचे गर्दा करू लागले आणि गर्दा करत असताना गाडीत बसण्याचा योग आला. बसताना पुन्हा तुला लक्ष गेलं, ती माय तू हात सोडायला तयार नव्हती, ती माय रडत होती, ती बहीण रडत होती, तो भाऊ रडत होता. पुन्हा काचातून नजर तुझी बापाकडे गेली. बाप मात्र वाढण्यात मग्न होता, बाप पाहुण्याची काळजी घेण्यात मग्न होता. शेवटी लहान भाऊ बापाकडे पळत गेला. ताईच्या विदाईचा प्रसंग आहे, ताई चालली आहे, चला. बाप पळत गाडीपाशी आला, तुझ्या डोक्यावर हात ठेवला, बाळा ताण घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा बापानं तुझ्या डोक्यावर हात ठेवला, तो बाप परत पुन्हा लोकांना वाढण्यासाठी निघून गेला. पुन्हा त्या गाडीत तू बसली. माय हात सोडायला तयार नव्हती, लहान बहीण तू हात सोडायला तयार नव्हती, तुझा भाऊ देखील तू हात सोडायला तयार नव्हता. अंतिम प्रसंग, गाडीचं स्टार्टर वाजलं, गाडी चालू झाली, गाडी निघली. निघता निघता तुझ्या डोक्यात विचार आला, मी आज अंतिमतः हे घर सोडून चालले. जाताना माझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, माझ्या बहिणीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, माझ्या भावाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. ज्या बायाने मला लहानाचं मोठं केलं, ज्या बायाने मला लहानाचं मोठं होताना पाहिलं, त्या बायांच्या डोळ्यात देखील पाणी पाहिलं. पण माझ्या बापाच्या डोळ्यात मला पाणी दिसलं नाहीये. हा प्रश्न कदाचित तुझ्या डोळ्यात देखील येईल. तू घरी जाशील, दुसऱ्याच्या घरी गेली, त्या ठिकाणी तू इकडलं विसरून गेली. त्या ठिकाणच्या जे काही रीती परंपरा असतील त्या चालू झाल्या. रात्रीचे 11 वाजले, सर्व गेले. बाप मंडपामध्ये आला आणि त्या बापाने पहिल्यांदा त्या स्वयंपाकाला बोलवलं की बाबा तुझे पैसे काय ते सांग, कारण उद्या माझ्याकडे असतील का नाहीत शंका आहे. मंडपावाल्याला बोललं तुझे काय पैसे ते सांग, कारण उद्या माझ्याकडे असतील काही सांगता येत नाही. जो बाप दिवसभर ज्या मंडपामध्ये नवे कपडे घालून डाव्या खिशामध्ये पैशाचं पॉकेट घेऊन सावकारासारखा फिरू लागला, तो बाप आपला कंगाल झाला. रात्रीचे 11 वाजले. बापानं घराची कडी आल्हादी उघडली, कारण घरातले लोक झोपलेले. जी माय तो रडताना पाहिली, ती माय झोपलेली होती. जो भाऊ तो रडताना पाहिला, तोही झोपलेला होता. जी बहीण तो रडताना पाहिली, ती झोपलेली होती. जे गाव तू जात असताना रडलं होतं, ते गावही झोपलं होतं. आल्हादी कडी उचलून आपला बाप घरामध्ये गेला. घरामध्ये तुझ्या रूममध्ये गेला. रूममध्ये गेल्याच्या नंतर तुला शाळेत भेटलेलं प्रमाणपत्र होतं, त्या शाळेची बॅग होती, त्या शाळेमध्ये तुझे पुस्तकं होते, त्या बॅगमध्ये बाजूला तुझा पंजाबी ड्रेस होता, कुठंतरी तुझी वणणी होती. तो वणणी बाप डोक्याला लावतो आणि त्या ठिकाणी आपला सिंहासारखा बाप ढसा रडलेला असतो. त्या बापाला रडू द्यायचं नसेल तर येणाऱ्या काळात आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा तुमचा काळ आहे. तो बाप जर पुन्हा रडू द्यायचा नसेल तर हाच तुमचा काळ आहे. अभ्यास करा, मेहनत करा, आपल्या बापाला स्टेजवर बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा योग तुमच्यामध्ये. पण आता तुम्ही सिरियस झाले नाही तर येणारा काळ तुमच्यासाठी वाईट आहे. हा काळ कोणतरी यावं, मोटिवेशन द्यावं, कोणीतरी डायलॉग मारावा आणि आपल्यात बदल व्हावा नाही. आपल्या बापाची बनेल फाटलेली आपण पाहिली, अभ्यास त्याच्यासाठी करायचा आहे. आपल्या बापाची फाटलेली चप्पल आपण पाहिली, अभ्यास त्याच्यासाठी करायचा आहे. आपल्या घराचे पत्र आपण पाहिलेत, अभ्यास त्याच्यासाठी करायचा आहे. बापाची अख्खी हयात गेली, इटाचं घर बापान बांधलंय, पण बापाच्या घराला बॅक साईडला छपाई करायला बापाकडे पैसा नाही. दिवाळीमध्ये आठवा, लाइटिंग कोणाच्या घरावर लागली? श्रीमंत लोकांच्या. दिवाळीमध्ये आठवा, कलर कोणाच्या घराला लागला? श्रीमंत लोकांच्या. आपल्या बापाला कपडे देखील बदलता आले नाही. सर्वांचा कपड्याचा विचार बापानं केला, पण बापाला बनेल बदलता आली नाही. दिवाळीमध्ये पान सुपारीचा कार्यक्रम असतो.
गावातला पोलीस पाटील सरपंच पान सुपारीचा कार्यक्रम ठेवतो, त्या ठिकाणी आपला बाप जातो. श्रीमंत लोक सोप्यावर बसलेले असतात. आपला बाप कुठंतरी मळालेलं शर्ट आहे, हातात पान सुपारी घेतो आणि हाताची घडी करून बाजूला उभा राहतो. तर आपलं काम आहे चला आपल्या बापाच्या सन्मानासाठी आपल्याही डोक्यात स्वप्न आलं पाहिजे. गावात आतापर्यंत श्रीमंताच्या गाड्या आल्या, आपल्या बापालाही गावात गाडीत आणायचंय, आपल्या बापालाही गाडीच्या पुढच्या दरवाजातून उतरायचंय, आपल्या बापाचाही पाय आपण पडायचंय, आपल्या बापाचाही सन्मान आपण करायचा आहे. आतापर्यंत आपल्या बापाला कोणी गाडीवर बसू दिलं नसेल तर पहिल्या पगाराच्या पहिल्या किरायात आपल्या बापाला गाडीत बसून गावात आणून बापाचा सन्मान करायचा आहे. ते काम तुमचं आहे. अलीकडे ग्रामीण भागातले पोरं पोलीस भरतीत लागले, त्या बापांचा गर्व गगनाला मावला नाही, कारण त्या पोराच्या पोलीस भरतीत लागलेल्या रिझल्टमुळे अख्ख्या गावानं त्याच्या अंगावर गुलाल उधळला. जे गाव कधी ज्या बापाकडे पाहत नव्हतं त्या गावातले मोठमोठे लोक त्या बापाच्या पाया पडले. अरे इथंच एखादी पोरगी आहे आणि इथं विचार मंचावर कळालं असतं की मागल्या MPSC मार्फत या पोरीचा डेप्टी कलेक्टर म्हणून रिझल्ट आलाय, तर या विचार मंचानं तू याकडे लोक आले असते, तुला उठवलं असतं आणि या स्टेजवर आणून बसवलं असतं. ती बसण्याचा योग तू यात आहे. फक्त तेवढी मेहनत करण्याची भूमिका आपल्याला ठेवावं लागेल. हे वय तुमचं कोणतरी येईल भाषण द्यायला आपल्याला कानाला बरं वाटेल बोलल याचं नाही. मी आवर्जून सांगायलो पोरो, ह्या वयात अनेक गोष्टी कराव्या वाटतात, पण कधी कधी मित्र परिवार आपला मायनस करतो. इथं बसलेल्या पोरांनाही सांगतो जीवनात एक मित्र पाहिजे, 50-60 दलिंदर नाही. आता होतंय काय, तू वर्गात बसला क्लासमध्ये बसला तो सर्व बरोबर चालू आहे, पण बाजूचा दलिंदर म्हणते अर्धा तास झाले तू ह्याकडेच ती पाहू लागली, मेलान तू थाड, अर्धा तास झाले मला तू ह्याकडेच पाहू लागली. तर असे दलिंदर मित्र नाही. 15 मिनिटं एखाद्या हॉटेलवर, 15 मिनिटं एखाद्या रोडवर, 15 मिनिटं एखाद्या चौकात आपण मोकार गोष्टी करायलो, मोकार बोललो, तेव्हा आपला मित्र म्हणला या बापानं घेतलेलं कर्ज माहिती आहे का, या बहिणीच्या लग्नाचा फेडलेला पैसा माहिती आहे का, त्या बापानं पुस्तकं घेताना केलेल्या अडचणी माहिती आहे का, त्या बापाला चप्पल नसताना तुला नवीन बूट कसा घ्यायचा यासाठी बापाची धडपड माहिती आहे का. आणि मग चल हे 15 मिनिटं आपण आपल्या अभ्यासासाठी खर्च करूया. येणाऱ्या काळात आपल्या बापाचा सत्कार सन्माननीय आमदार अतुल बेनके साहेब करतील, त्यासाठी अभ्यास करायचा आहे. हा जो कोणी म्हणेल तो तुमचा ग्रेट मित्र आहे, ते काम करायचं आपल्याला. राहिलं एकच गोष्ट पोरींना सांगतो की मीडियापासून बाजूला राहा. बदलापूर प्रकरण ऐकलं आपण, याच्या अगोदर SSC प्रकरण घडलं. पोरीच्या अंगावर पोराच्या नावाचा स्टॅट्यू दिसतो, त्या पोरीचे 26 तुकडे होतात. तर ताई टाळी एका हातानं वाजत नाही, टाळी एका हातानं वाजत नाही. कोणताच मायका लाल किंवा नजरेत नजर घालून तुला कुठल्या प्रेमाचा प्रपोजल करून त्याच्यात तेवढी धमक नाही. कायदा एवढा कडक आहे. फक्त तुला ती ह्या कॅरेक्टर, तुला ती मायबापाच्या सन्मानावर विश्वास असेल तर ही मायभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. इथं जो भी हरामखोर तुमच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करेल कायद्यानुसार त्याचा हात कलम करणारी जनता देखील या महाराष्ट्रात, हे तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. ते करायचंय, पण ते करताना आपलं काम आहे की आपलं कॅरेक्टर आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. आपलं काम आहे कोणाच्या संपर्कात आपण आहेत. अरे 20-22 वर्ष ज्या मायबापानं आपल्याला जन्म दिलाय त्या मायबापावरलं प्रेम डावलून आपण 2-3 वर्षात एखादा भिकारचोट आपल्याला आय लव्ह यू 2 म्हणल्याच्या नंतर आपण त्याच्यासाठी सर्वस्व जीवन अर्पण करत असाल तर अशा दलिंदर अवलादी माईच्या पोटात मेलेल्या बऱ्या. 20-22 वर्षासाठी माईच्या प्रेमाबद्दल तुला का करा वाटलं नाही काही? त्या बापाने एवढं कष्ट केलं, त्या बापाच्या स्वप्नासाठी का लढा वाटलं नाही? छत्रपती शिवाजी महाराज माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य, जनतेच्या स्वप्नासाठी स्वराज्य. तुमच्या आमच्या घरात आज देव आहे आणि देवळात जो देव आहे तो टिकला कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराज. मग आपलं प्रेम कोणावर? आयऱ्या गैऱ्या गोष्टीवर. त्याच्यात पुन्हा तू बेजार रात्र रात्र बोलायला आणि बोलताना करायला काय? 4 जण आहेत खेड्यातून इथं आलेत, एका ठिकाणी शिकायलेत, एका ठिकाणी शिकत असताना काहीच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत. मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नसेल ते नाबालिक आहे. हृदयाचे तार. आणि मग ही त्याला कॉल करते, कॉल केल्यावर विचारते पिल्लू जेवला? इथून पुढं तुला कोणी पिल्लू म्हणलं बदललं, तुझी जात धर्म बिर्म सर्वच डिलीट झाला तू जीवनातून. तू आमच्या पंथातला नाही, तू आमच्या कुळातला नाही, तुझी जेंडर चेंज झाली. नुसतं पिल्लू म्हण नको, मग नावं घे, पप्या है ना, मोती, बरं ना, हा स्लॅम, नावं घे. नुसतं पिल्लूच काय म्हणायचं. म्हणजे ही पोरगी आवर्जून का सांगलो पोरांना, हे वय आहे आपल्याला कोणी डिस्टर्ब करेल डावलल. ही पोरगी कॉल करते पिलू जेवला का? आमचा दलिंदर काय करते माहिती का? स्पीकर ऑन करते. काहून? रूम मधल्या उपासी मित्रमंडळाच्या 3 सदस्यांना आवाज जावा म्हणून. ही कॉल करते ना पिलू जेवला का, आबा हे स्पीकर ऑन करते. उपासी मित्रमंडळाचे 3 अध्यक्ष बेजार
यायच्या डोक्यात पण विचार येते, मला बी कॉल यावा, मला बी कोणी म्हणाव तू जेवला का, आणि त्याला मग 10-11 वाजता कॉल येतो. हे लावू लावू बेजार होते, कॉल लागत नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता लागते. लागल्यावर कळतंय कॉल कंपनीचा आहे. याचं नशीब एवढं बेकार, कंपनीचा कॉल पण याचा बुवा उचलतो, बाई नाही. ठार मेला तू. मग ती तुला विचारते, पिलू जेवला का, तू काय म्हणतो, नाही नाही दुपारी जरासं डोकं दुखल्यावानी झालतो. कुठून मराठी स्टँडर्ड आणता बे, काही गरज आहे का स्टँडर्ड भाषा बोलायची, गरजच नाही ना. जे आहे ते मांडता आलं पाहिजे. ती विचारते ना, काहून जेवला नाही, काही नाही दुपारी थोडं डोकं दुखू लागलं आणि म्हणून मी जेवलो नाही. लगेच ती हळू आवाजात, त्याच्यात मोबाईलचा प्रकार आहे, मोबाईल जवळ घेतला आवाज घोगरा येते, लांब घेतल्यावर आवाज नाजूक येते. त्याच्यात आमच्या पोरी परफेक्ट आहेत. आमची पोरगी मोबाईल लांब घेते आणि मग पिलू तू जेवला नाही तर मग मी बी जेवणार नाही. आबा पोरग कोमात ना बाब्या, मायचान सांगतो तिकडं ती बम जेवण असती, तिकडं ती बम जेवण असते. तू जेवला नाही ना तर फक्त या जगात 2 लोक उपाशी राहतात, एक तुझी माय आणि तू बाप. बाकीचं थोतांड आहे ते तुला लक्षात आलं पाहिजे, ते तुझ्या लक्षात आलं पाहिजे. बाकी तुझ्यासाठी उपाशी कोणी राहत नाहीये, बाकी तुझ्यासाठी कोणी उपाशी राहत नाहीये. म्हणून एक विनंती आहे, हा माझ्या अगोदर तुलाच बोलायचं होतं, मग मला काय बोललं इथं, हा कोणता प्रश्न, हा नंतर सर प्रेझेंट टेन्सचं उत्तर नाही बाळा ते. मी जो प्रश्न विचारला होता, नाऊ वी आर गोइंग टू लर्न अ कॅरेक्टर ऑफ मिस्टर सुभाषचंद्र बोस, यस, त्यानं उत्तर सांगितलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स, यस, सिट डाऊन. पण लक्षात घ्या, आपल्याला सवय काय झाली, हा आता हसायला काय झालं तुम्हाला, त्यानं उत्तर दिलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मी उत्तर सांगितलं तुम्हाला, जेव्हा 100 लोक एका स्पर्धेमध्ये पळायले ना, तर 99 लोकांपेक्षा जो कोणी वेगळा करतो का तो स्पर्धेमध्ये जिंकतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याचा खेळ नाही, मर्याद तक अभ्यास करावा लागतोय है ना. एखादा व्यक्ती तुम्हाला पी कॅप आहे, रेड बेल्ट आहे, रेड शूज आहे ना, कमरेला लेफ्ट साईडला 9 mm गन आहे, बरोबर आहे, हातात केन आहे, त्याचा जो ड्रेस पाहून जे इम्प्रेशन होते का, त्याच्या मागचा संघर्ष तुम्ही पाहिला नसतो. एक दिवस सुखाची झोप घ्यायची असेल तर कित्येक रात्र तुम्हाला जागाव्या लागतात. तो जो प्रश्न होता, नाऊ यू आर गोइंग टू लर्न अ कॅरेक्टर ऑफ मिस्टर सुभाषचंद्र बोस, तर काय झालं माहिती आहे का, तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल, वी त्याच्यानंतर आर आणि GOING गोईंग. आपल्याला काय शिकवलं, S + V + O, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपल्याला कंटिन्युअस काळ कसा ओळखायचा, तर S + V+ है ना, S + हेल्पिंग वर्ब आय इज आर, S + आय इज आर + V + ING + O दॅन C कॉम्प्लिमेंट, हे शिकवलं आपल्याला. आता हेल्पिंग वर्ब आय इज आर, वाज, वेअर, वाईल, वुल, शाल, शुड, डू, डीड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आउट, यूज, नियर, डेअर टू, हे आहेत हेल्पिंग वर्ब. आता काय शिकवलं बाबा आपल्याला, S + आय इज आर + V + ING + O. आपल्याला याचं उत्तर सांगितलं लोकांनी काय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सांगितलं का नाही. हा जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या सुरुवातीला मी नाव वापरलं होतं, NOW, यस. तर त्या नावमुळं या वाक्याचा काळ होतो सिंपल फ्युचर टेन्स. काय होतो काळ, सिंपल फ्युचर टेन्स. म्हणून मी आवर्जून काय म्हणलं की बाबा आपल्याला अभ्यास आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करावा लागतो. स्पर्धा परीक्षा म्हणजे सहज नाही. आणि इथं मी भाषण द्यायलो म्हणजे मी लय मोठा नाही. मला 10वीला 75.20%, 12वीला 80.33% मार्क आहेत, D.Edला 80% क्रॉस मार्क आहेत. पण मायचान सांगतो एकही मार्क माझ्या मनाचा नाही. हा ते स्वीकारायला बी धमक लागेल ना. कळलं का, 10वीला सेंटर कॉपी सेंटर होतं, आमच्या इकडे कॉपी सेंटरमध्ये धिंगाणा असते. 12वीला सेंटर कॉपी सेंटर होतं, D.Edलाही सेंटर कॉपी सेंटर होतं. बाकी काही असो का नसो, मी पुस्तकाचा पेज नंबर पाठ करायचो. काऊन, वरतून मला म्हणता आलं पाहिजे प्रश्न आलाय याच्यातलं हे फाड आणि लवकर फेक, लिहायची तरी अक्कल लागेल ना. जे लोकल स्वस्त आलं नाही तेवढं तरी स्वस्त आलं पाहिजे ना. पण जेव्हा D.Ed CETची एक्झाम आली 2 मे 2010ला, आपण कॉप्या करून टवाळकी करून थोडाफार अभ्यास करून आलो. शाळेमधून पहिला आलो असेल है ना, कॉलेजमध्ये 2रा 3रा आलो असेल, D.Edला पहिला 3रा 4था आलो असेल. पण जेव्हा 2 मे 2010ला स्पर्धा परीक्षा अंतर्गत CET नावाची परीक्षा झाली, 14,000 जागा होत्या आणि जवळपास 8-9 लाख लेकरांनी परीक्षा दिली. मग एखाद्या कॉलेजमध्ये आपण पहिल्यामध्ये येत असाल, पण त्या परीक्षेत आपला कुठल्याच रँकमध्ये नंबर लागला नाही,
6 मार्कांना आपला रिझल्ट गेला. 6 मार्कांना आपला रिझल्ट गेला. मराठीला मला 3 मार्क होते. महाराष्ट्रात मी खालून पहिला होतो. मान्य. DED रिझल्ट गेला, डझंट मॅटर. जेव्हा रिझल्ट गेला अनेक पोरं रडू लागले. मीही 2-3 तास रडलो. का? आई वारलेली आहे, बाप किराणा दुकान चालवतोय, कोरोनात बापही गेलाय, स्वप्न तर लय मोठं पाहिलं होतं, असंच कोणतरी भाषण दिलं होतं, भाषणात वाटलं होतं परिवर्तन करायचंय. पण झालं काय की शहरात गेल्यावर श्रीमंत लोकांच्या लेकराच्या नादी लागलो. मग श्रीमंत लोकांचा पोरगा असेल त्याच्याकडे गाडी असायची, त्या गाडीवर आपण मागं बसायचो आणि मग तो पोरगा कोणाला तरी हात करायचा, आपणही त्याला हात करायचो. मग लहान वयात प्रसिद्धी वाढली की माणूस ध्येयापासून लांब जातो. त्या श्रीमंताच्या गाडीवर बसताना आपण आपली गरिबी विसरलो, आपला बाप काय करतो विसरलो, आपली माय लहानपणी गेलेली, आपल्याला मागं पुढं कोणी नाही हे विसरलो. आणि 6 मार्कांना DED रिझल्ट गेल्यावर चांगला फटका वैयक्तिक आयुष्याला बसला. काहीतरी करावं लागते. आणि एक ठरवलं, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचं आयुष्य 1 मिनिटात बदलत नाही, मात्र 1 मिनिटाचा विचार पूर्ण आयुष्य बदलतो. तो विचार मी केला आणि कळालं आपल्याला 1314 ग्रॅमचा मेंदू आहे. आपल्या जीवनात अभ्यासाशिवाय कुठलाच बदल होणार नाही. काय झक मारायची तर मारू, अभ्यास करू, पुस्तकं नाही, गोरगरिबांचे मित्र तयार करू, त्यांच्याकडून घेऊ, अभ्यास करू. आणि DED जॉईनिंग होण्याच्या अगोदर माझं सिलेक्शन फॉरेस्टमध्ये झालं. फॉरेस्टमध्ये नोकरी केली 4-5 वर्ष. पण लहानपणी एखादा शिक्षक वर्गातून बाहेर निघला आणि तो जर शिकवणारा चांगला असेल तर त्याच्या मागे लेकरांचं लटंबळ पळायचं. एखाद्या शिक्षकानं आपल्या वहीवर गुळ टाकलं तर अख्ख्या गावाला आपण दाखवायचो, कारण तो शिक्षक त्या वर्गातल्या 100 पोरांच्या एखाद्याच रजिस्टरवर गुड नाही छान टाकायचा. मग त्या शिक्षकाची एखादी थाप आपल्या आयुष्याला जर बदलत असेल तर माझ्या डोक्यात विचाराला आपल्याला मास्तर व्हायचे. DED तर झालं होतं, त्या DEDची जी परीक्षा आहे तिच्यात आपण नापास आहेत, तो खंत होता. फॉरेस्टमध्ये नोकरी करायला लागलो. 46,380 पगार यायला लागला. लग्न नाहीये, मागं पुढं कोणी विचारणार नाही, खर्चाला पैसा झाला. सर्व करत असताना मात्र डोक्यात एक विचार, ज्या DED मी क्लासला होतो त्या क्लासला आम्हाला शिकवायला शांताराम आहिरे सर होते, नाशिकचे. त्यांचं गणित गुरु नावाचं पुस्तक आहे. आणि सर वर्गात आले तर नालीवर पोरांना उभं राहून 1600 पोरं उन्हात उभे राहायचे आणि ते काय सांगायले ते लिहून घ्यायचे. डोक्यात एक विचार आला, मास्तर व्हायचं ठरलं तर सर सारखं व्हायचे, मास्तरच व्हायचे, सर सारखं व्हायचे. का? आपण MBBS डॉक्टर झालो, माझ्या भाऊकीतल्या 10-12 लोकांना माहीत राहील, माझ्या गावातल्या लोकांना माहीत राहील, माझ्याकडे जो पेशंट येईल त्याला माहीत राहील. मी पोलीस झालो, तात्पुरते माझे मित्र बनतील, माझ्या भाऊकीला माहीत राहील, माझ्या गावातल्या काही लोकांना माहीत राहील. मग आपल्याला जर मास्तर झालो तर ज्या ज्या गावात जे जे पोरगं लागेल ते लाख लोकांना सांगेल, जिथं नोकरी तिथं सांगेल मी कांगणे सरकडे होतो, कांगणे सर मला शिकवायला होते. आणि एक विचार ठरवला, काही हो चला आपल्याला मास्तर व्हायचे. 1 जुलै 2015 माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. आणखी त्यानं मला काढून टाकलं नाही. म्हणजे आताही वाटलं मला तर मेडिकल दाखवून मी आणखी फॉरेस्टमध्ये जमा होऊ शकतो, दाखल होऊ शकतो, नोकरी करू शकतो. पण त्याच्यापेक्षा 3-4 हजार पोरं नोकरी लागलेत. ज्या पोरीला मायबाप नाहीत, कोरोना काळात कोणाचे मायबाप वारलेत, काही डिप्रेशनमध्ये कोणाच्या बापानं कोणाच्या माईनं आत्महत्या केली, त्या पोरीचा भाऊ म्हणून तिला मोफत शिकवण्याची, तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था परभणीमध्ये मी केली. त्याचा गर्व वैयक्तिक माझा मला आहे. ते काम मला करायचे आणि म्हणून ती फील्ड सोडून दिली. नोकरी सोडल्यावर घरच्यांनी, बायकोनी, सर्वांनी डायलॉग घालले, मित्रांनी डायलॉग घालले, तुझे दिवस वाईट येणार आहे, लोकायला नोकऱ्या भेटणार. मी काही पात्र मी वारंवार एक गोष्ट बोलायचो, कारण छान वाक्य आहे, कुछ लोग दुनिया से डरकर फैसले बदल देते, कुछ लोग दुनिया से डरकर अपने फैसले बदल देते और कुछ लोग अपने फैसलों से साली दुनिया बदल देते. तो विचार माझ्या डोक्यात होता. लोक डायलॉग घालतील, म्हणतील काय म्हणायचं म्हणतील. आपण ती नोकरी सोडली. 5-6 वर्ष आमदार साहेब एवढे वाईट गेले त्याचा विचारही आपण करू शकत नाही. 5 वर्षाच्या बॅचमध्ये आपण काय मागं पडलं, ते एक बुलेट मागं पडली होती. 150-200 रुपयाचा चष्मा घालायचा, कपडे टाईट घालायचे, नुसतं फिरायचं, कुठलंही स्वप्न नव्हतं. मात्र त्या ग्राउंडवर गेल्यावर जे गोरगरिबाचे लेकरं मेहनत गेले, त्यांचा घाम ज्या मातीत पडायला, या लेकराला न्याय द्यायचा आहे म्हणून ठरवलं पोलीस भरतीच्या बॅचमध्ये उतरायचं. ते उतरलो. महाराष्ट्रातला असा कुठला विभाग नाही, असं कुठलं कार्यालय नाही ज्या कार्यालयात चला विठ्ठल कांगण्याचा विद्यार्थी नाही. आणि ते करायचं म्हणून अभ्यास केला. त्या अभ्यासाच्या भरोशावर 9 महिने 10 महिन्याच्या रूममध्ये होतो. कावीळ पडल्यासारखा आपला रंग झाला होता. पण चला पुस्तकाच्या पेज नंबर सहित कोणत्या लाईनला कोणती वळ आहे ते पाठ केले. 5200 इतिहासाच्या तारखा पाठ आहेत. एक तारीख चुकली, प्रत्येकाला 500 रुपये मी देतो. आता पुढच्या महिन्यात आचारसंहिता झाल्यावर कॉलेजला कार्यक्रम ऑर्गनाईज करा, अख्खा इतिहास शिकवतो. आणि तू म्हणला ही तारीख तुमच्याकडून चुकली
तर 100 रुपये तुम्ही ठेवा, नाही तर 500 प्रत्येकाला मी देतो. तो कॉन्फिडन्स झाल्याशिवाय माणूस मोठं होत नाही. आपल्या लोकांनी डिवचलं पाहिजे, आपल्या लोकांनी नाकारलं पाहिजे, आपल्यावर लोक हसले पाहिजे. पण चला स्टोरी एकदा तयार झाली ना, तीच लोक आपल्यासोबत नातं जोडतात. ज्या लोकांनी शाळेमध्ये शिकत असताना आमच्या शाळेतून 30 जण सायकलवर जायचे आणि विठ्ठल कांगणे पैदल जायचा, आज ती लोक कुठे असतील पण ती अभिमानाने सांगतात विठ्ठल कांगणे महामित्र. माझ्या नात्यातले लोक सांगतात माझ्या मामाचं पोरगे, माझ्या नात्यातले लोक सांगतात माझ्या आत्याचं पोरगे. कधी? सक्सेस झाल्यावर. म्हणून कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होते हो पुरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. आपल्याला आपल्या परिस्थितीचा राग आला पाहिजे. आणि सध्या राग एकाच गोष्टीवर करता येते. आपल्याला आपलं चरित्र बदलायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे, आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. आपला दुसरा पक्षच नाही, आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. आपल्याला सध्या एकच ध्यास, वनली अभ्यास, वनली अभ्यास, वनली अभ्यास. त्याच्याशिवाय जीवनात कुठलंही परिवर्तन होणार नाही. इथं बसलेल्या भावांना बहिणींना विनंती, आपलं वय आहे, त्या वयावर, त्या वायफळ स्वप्नावर आणि व्हायरलच्या गोष्टीत मागं पडण्यापेक्षा आपल्याला आपल्या मायबापाचा सन्मान करायचा आहे. आपल्या बापाच्याही लोक पाया पडले पाहिजे. पोळा नावाचा सण असतो, त्या सणाला श्रीमंत लोक घराच्या बाहेर बसतात, हातामध्ये अशी खडीसाखर घेतात, अख्खं गाव त्याच्या पाया पडतंय. आपल्या बापाच्या पाया पडा लोक येत नाही. त्याचं कारण ती गरिबी आहे, त्याचं कारण बापाचे कपडे आहेत. आपल्या बापाच्या अंगावर नवे कपडे आले पाहिजे, आपल्या बापाच्या पायातली चप्पल बदलली पाहिजे, आपल्या बापालाही लोकांनी बोलू दिलं पाहिजे, आपल्या बापाचंही बोलणं लोकांनी ऐकलं पाहिजे. तर त्यासाठी सध्या एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. तर सर्व लेकरं आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी जागृत राहसाल, अभ्यास करसाल, मायबापाचं नाव मोठं करसाल. आणि जी लोक का तर आपला इतिहास आपल्याला घडवता आला पाहिजे. सन्माननीय आमदार अतुल दादा यांच्यासाठी सांगेल की बाबा तुम्हाला तुमच्याबद्दल बोलता आलं पाहिजे, बोलता नाही आलं तर लिहिता आलं पाहिजे, लिहिता नाही आलं तर वाचता आलं पाहिजे, वाचता नाही आलं तर रस्त्यावर उभं राहता आलं पाहिजे. आणि तुम्हाला वाचता येणं, बोलता येणं, लिहिता येणं, रस्त्यावर उभं राहता येणं, तर तुमच्या विकासासाठी, तुमच्या स्वप्नासाठी, तुमच्या मायबापाच्या कष्टासाठी सन्माननीय आमदार अतुल दादासारखा माणूस कुठं उभा राहिला असेल तर त्याच्या पाठीमागे देखील उभं राहता आलं पाहिजे. हे काम तुम्ही करसाल, हा शब्द तुमच्याकडून घेतो. सर्व लेकरांना भाई वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.